हाय. तुम्हाला कस्तुरी मृगाची स्टोरी माहिती आहे का? मला मराठीच्या पुस्तकात होती की तो जंगलभर फिरतोय, वास येतोय चांगला म्हणून, पण त्याला शेवटी कळतच नाही की तो येतोय कुठून. तुम्हाला माहिती आहे ना? नमस्कार, मी सानिका. आज आपण संतवाणीचा दुसरा एपिसोड संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग घेतोय. सुरुवात अशी आहे की निर्जीव दगडाची काय करिसिली सेवा, तो तुझं निदैवा देईल काय. की तू मूर्तीची पूजा करतोयस, पण तो तुला काय देणार आहे? कवणे गुणे भुली पडली गवारा, तीर्थाची या माहेरा न ओळखसी. कवणे म्हणजे कोणती कोणती गुण किंवा कुठला असा मोहमाया तुला पडलायस की तू अज्ञान झालाय. गवारा म्हणजे अज्ञानात गेलायस. की तीर्थक्षेत्रांचं जे माहेर आहे तू त्यालाच नाही ओळखलंयस. शेवटची लाईन, कस्तुरी मृगाचा जो वास येतोय तो कुठून येतोय? त्याच्या बेंबीच्या देठापासून येतोय, तिथूनच येतोय. ज्याला माहित नाही गो सर्च इट. म्हणजे स्वतःकडनंच येणारा वास तो आयुष्यभर शोधतोय इतरत्र. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, अष्टोत्तरशे तीर्थे ज्याचे चरणी, तो तुझा हृदय भवनी आत्माराम. अष्टोत्तर म्हणजे 108, 108. 108 तीर्थक्षेत्राचं जे काही फळ आहे, ज्याच्या चरणी आहे, तो कुठे? तुझ्या हृदयात आहे. आत्माराम म्हणजे तुझ्या आतमधला राम. शेवटी ते असं म्हणतात की देव जवळी असता जासी अनातीर्था, मुकलासी आता म्हणे ज्ञानदेव. देव जवळच आहे आणि तू कुठे जातोयस? इकडे जा, म्हणजे मंदिरात जा, सर्वत्र जा. आता राहून गेलं तुझ्याकडनं, मुकलास तू, वाचलास म्हणजे वंचित राहिलास त्याच्यापासून, म्हणे ज्ञानदेव, असे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. थोडक्यात अर्थ काय की देव कुठे आहे? देव तुमच्या आतमध्येच आहे, हृदयात आहे. तुम्ही सुद्धा देवाचा एक अंशच आहात. मग तुमच्या आतमध्ये प्रेम, सदाचार, सद्बुद्धी, चांगले विचार, चांगले कर्म, दया, क्षमा, शांती, हे सगळं हवंय. हा एवढा सोपा त्याचा अर्थ आहे. सो प्रयत्न करा की हे सगळे गुण तुमच्या अंगी बाळण्याचे. भेटूयात आपण उद्या. रामकृष्ण हरी.